टीमने घेतला ना बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय तो मात्र आर के कोपरा टीमला. त्याच्यानंतर व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल अमरजी एकनाथ पाटील यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. तलोजा मजकूर गावाचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पाठे स्पर्धेचे यशस्वी आयोजक करते अमरदादा पाटील यांचं इथे शुभागमन झालं. दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. जावा माच्या दिशेनं चला सलामीची जोडी लगेच पाठवा विनंती असे कोपरा टीम. सलग चौथा सामना कोपरा संघाला खेळावा लागला. लागोपाठ सामने खरंतर जिंकत आला. आता अजिंक्यपदासाठी लढत आहे. कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवले या स्पर्धेमध्ये आणि चॅम्पियन या स्पर्धेचा राहील. एकाटपाडा टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. लक्ष असू संघ नाईक आपला 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. आपण तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. फायनलची मॅच याच्यासाठी केलं टास की शेवट गोडबान अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा सुखरूपपणे पार होत असताना आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा एक दिवसीय स्पर्धेचा आयोजन सोहळा आणि फायनलची मॅच आपण एन्जॉय करतो. टॉस जिंकून सर्वप्रथम एकाटपाड्या टीमनं घेतलेला गोलंदाजीचा निर्णय त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी राहील का. 4 षटकामध्ये किती दाबेवरती रोखला जाईल अगेन्स्ट केणाऱ्या आर के कोपरा टीमला हे फार गरजेचं. पहिल्या सत्रासाठी आम्ही स्वतः जॉईन होतो. सलामीची जोडी किलपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज रोहित कोहली आणि फलंदाज जिनीत पवार ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मुख्य ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल गायकर. पहिलाच बॉल फुलटास बॉल ऑन साईडला तडाखा दिलाय. पहिल्याच बॉल वरती अवय रॅकेटचा वापर केलाय. मल्तीसा ठोकला हा षटकार. वैयक्तिक संघाचं अकाउंट 6 धावेनं ओपन केलाय. सेकंड बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरज घेत असताना शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. षटकारानंतर स्ट्राईक रोटेट झाली. संघाची धावसंख्या पहिली संघ 7 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या कोपरा संघ स्ट्राईक वरती. फलंदाज आता पाहायला मिळेल जिनीत पवार. ही 2 सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. मागे 2 मॅच मध्ये जिनीत पवारने चांगला खेळ साकारला आणि 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणारा हा खेळाडू सध्या इन ॲक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना सध्या साहिल गायकर. लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टरी या सर्व काही गोष्टी पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय दिला जातोय. लाईन थोडासा मिस होता त्याच्या कारणास्तव इथे या बॉलवरती आली सिंगल धाव. चला बॅट करते की लेग बायस अंपायर. लेग बायस आहे. यस लेग बायस मध्ये 1 धाव मिळेल आणि 1 धावेने संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. पहिलं षटक महत्वाचं षटक असतं. पावसारख्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागते आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील करावी लागते. गोलंदाज साहिल सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इनसाइड आउट केलेला क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये रनआउटची संधी. डेंजर झोन होते. जिनीत पवार मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो. या मॅच मध्ये वैयक्तिक चांगले योगदान देता आलं नाही आणि रनआउटचा शिकार जिथे कॉल योग्य झालं नाही आणि फलंदाज बाद झाला. पहिला धक्का आर के कोपरा टीमला.
आपण यांचा तपकाना आपण पाहिला आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। ज्यांची आपण सकाळच्या सत्रापासून वाट पाहत होतो ते एक दमदार व्यक्तिमत्व लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व बालूशेठ फडके यांचे इथे शुभागमन झालं। त्यांच्या समेत त्यांचा मित्र परिवार सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तुमचं आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती दाखवली। पुन्हा एकदा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। मॅच ऑन होईल। गोलंदाज तयार पुन्हा एकदा साहिल गायकर लो फुल टॉस बॉल होता ऑफसाइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला। एका धावेला प्राधान्य देत असताना संघ देखील पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 9 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आरके कोपरा संघ स्ट्राइक होती फलंदाज आता प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी स्ट्रेट डाय केला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलते फेकतील पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं। या बॉलवरती सिंगल आली अशा रीतीने पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला। पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आरके कोपरा हा संघ जाऊन पोहोचला एक बाद टोटल 10 या आकड्यावरती। केस समाप्त झाला। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 10। सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड एकाटपाडा टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल। जिशान हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे। समोर फलंदाज पाहिलं साहिल कोहली हा फलंदाज सध्या इन ऍक्शन ऑन स्ट्राइक वरती। पहिलाच बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळला अलाउन द कार्पेट जमीनला गिरंगत असताना हा फटका ऑन साइडला चाललाय आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं। एकेरी दुहेरी धावेला सध्या प्राधान्य दिलं जात आहे। जिनीत पवारची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये बाहेर झाली त्याच्यानंतर थोडासा धावेसाठी संघर्ष करता एक षटकात जरूर आला रोहित कोहलीच्या बॅटमधून आणि त्याला देखील मागील काही बॉल शांत ठेवला। सध्या गोलंदाजी करत असताना एकाटपाडा टीमना संघ जाऊन पोहोचला टोटलला 11 या आकड्यावरती। समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन ॲज द ओपनर बॅट्समन रोहित कोहली प्रहार केलाय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा षटकार। षटकार आला फलंदाज रोहित कोहलीच्या बॅट मधून धावेला वेग मिळाला संघ जाऊन पोहोचला। धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 17 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आरके कोपरा संघ टॉस हरला प्रवासच्या उलट्या दिशेने प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला केस साकारते रोहित कोहली ॲज अ ओपनर आणि टीमचा एक अष्टपैलू खेळाडू सध्या आज ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल। पुन्हा प्रहार केला स्ट्रेट डाव क्षेत्ररक्षक आहेत झालं विनला लगेच पलटवार दिला गोलंदाज जिशानना जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना आरके कोपरा टीमला फलंदाज रोहित कोहली बॅक टू द पवेलियन। दुसरा धक्का फलंदाज रोहित कोहली मैदानातून बाहेर झाला वैयक्तिक चांगले योगदान दिला आता त्याची विकेट मैदानातून बाहेर जिथे दुसरा धक्का आरके ग्रुप करत कोपरे टीमला संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 17 या आकड्यावरती सेकंड षटक मार्गाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या टोटल
10 आणि या षटकाचा विचार केला 3 चेंडू जिशाननं फेकला आणि 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्याने एक महत्त्वाची विकेट फलंदाज रोहित कोहलीला माघार पाठवलाय. चांगली गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला अक्षय पाटील इन ऍक्शन मध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. इनफॅक्ट लाईन पाहिला आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती लेग बायस मध्ये सिंगल आली. एका धावेला प्राधान्य दिलं. एका धावेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. सेकंड षटक मार्गस्थ 4 षटकांची लढत आहे. पहिला पूर्वार्ध मध्ये बॅटिंग करतो सध्या कोपरा संघ. एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याच इर्षेनं फलंदाजी करत असताना चांगला फटका ऑनसाइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याला मिळत चकवा. चेंडू फरार. मल्तीच्या ठोकला चौकार. चौकार आला. 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना आर के कोपरा संघ. सेकंड ओव्हर तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जिशान. पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साहिल गायकरने खर्च केला 10. या षटकाचा विचार केला अद्यापिक धावा खर्च केला गोलंदाज जिशानना 12. स्लोवर बॉल होता. चेंडूचा लाईन मेरिट पाहिला. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर प्लस फॉलो मध्ये कॅचला पकडल्या आणि जिथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना आर के कोपरा टीमला दिला. फलंदाज बाद झाला तो मात्र साहिल कोहली हा फलंदाज. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आर के कोपरा संघ जाऊन पोहोचला 3 बाद टोटल. डबल दुरी 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या आणि सेकंड षटकाचा विचार केला जिथे 12 धाबा आल्या. अद्यापिक 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आर के कोपरा आणि किती धाब्यांचं लक्ष हा सेकंड सत्रामध्ये सेट केला जाईल एकाटपाडा टीम समोर. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यश कोहली आणि अक्षय पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. 3रा क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल थोडासा पडल्यानंतर डीप राहिला. लाईन खराब आहे. पंचांना लगेच दंडित घोषित केलाय की ऑप्स्टमच्या बाहेर बॉल होता आणि लगेच पंचांचा इशारा लगे बॉल वाईट. अतिरिक्त धाव ही ऍड केली जाईल. अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल. यस बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकलाय. लाईन मधून थोडासा भटकलाय गोलंदाज स्नेह अंकित. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी करावी लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. ऑन साइडला खेळलाय. मिड ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धावेला प्राधान्य देत असताना स्ट्राइक देखील रोटेट केली. अक्षय पाटील आणि यश कोहली ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. आता इन ऍक्शन ऑन स्ट्राइक फलंदाज यश कोहली. डावकाचा एक विस्फोटक खिलाडू. विस्फोटक बाणा आजमावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. जरी फलंदाज रोहित कोहली जिनीत पवार हे 2 खेळाडू आउट झाल्यानंतर जबाबदारी आता स्वीकारावी लागेल फलंदाज अक्षय पाटील आणि यश कोहली या 2 फलंदाजांना. अजून 11 चेंडू इथे शिल्लक असतील. फलकावरती धाबा पहिला संघ 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हलक्या हाताने पुश केला. सिंगल कंप्लीट झाली. एका धाबेला प्राधान्य दिलं जात आहे. 5 ज्या रीतीने रोहित कोहलीची विकेट गेली त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. इतकी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. एकाटपाडा टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती सध्या तरी मी म्हणेन ठाम गोलंदाजी केली सध्या एकाटपाडा टीमच्या गोलंदाजानं. पुढचा बॉल सोपा बॉल. थोडंसं लाईन देखील पाहावी लागेल. यस लाईन खराब आहे. एक्स्ट्रा धावा सध्या खर्च करतोय गोलंदाज स्नेहांकित.
टोटल या षटकाचा विचार केला तर 3 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. हे धावा तुमच्यासाठी सेकंद 17 मध्ये कर्दनकार राहतील, कारण की पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्हाला धावा वाचवणं हे गरजेचं राहील. सध्या एकाटपडा टीम साठी चेंडू हवेमध्ये प्राइज झालाय. बॅक टू द बॉलर, आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडला झेल, संपलाय फलंदाज अक्षय पाडीचा खेळ आणि हा लागतोय चौथा धक्का बॅटिंग करत असताना आर के कोपरा टीमला. कुलस्वामीने आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात केली. दमदार स्पर्धा पहिली अजिंक्य पदासाठी लढत आहे, जिथे एका साईडला संघ एकाडपाडा त्या संघासमोर संघर्ष करतो. मैदानाच्या आतमध्ये आर के कोपरा 4 विकेट गमावल्यात. फलकावरती दाबा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 27-27 या आकड्यावरती, जिथे षटक क्रमांक 30 मार्गस्थ स्नेह अंकिता गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल ब्रिटेश चालून यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. ऑफ साईडला केलेला आहे, वेगाला क्षेत्रशिक येथील डीप मधून शॉट पर्यंत, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. मागील काही बॉल पूर्णपणे शांत ठेवला बॅटिंग करत असताना कोपरा टीमला रोहित कोहलीची विकेट गेल्यानंतर मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं सध्या कोपरा टीमला, आणि यश शुभ संकेत राहिले सध्या गोलंदाजी करत असताना एकाटपाडा टीमसाठी. पुढचा बॉल ऑफ साईडला केलेला, अगदी स्ट्रेट डाईव्ह केलाय, क्षेत्रशे वेगाने येतील. एक धाव कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा सिंगल. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना सध्या कोपरा संघ आणि एका दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना तुमच्या मनामध्ये जो टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. त्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला प्रहार करावा लागेल. तर याच दरम्यान महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय सन्माननीय रविकांत शेठ मात्रे या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धेचा अंतिम टप्पा तुम्ही पाहता. अनेक सारे मान्यवर तुम्हाला आज VIP टाईज वरती पाहायला मिळतात. सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा आयोजकाच्या माध्यमातून तुमचा लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमची उपस्थिती दाखवली. पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभार. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आर के कोपरा संघ जाऊन पोहोचला टोटल 30-31 या आकड्यावरती सध्या कोपरा संघ. मैदानातून बाहेर इथे धक्का लागला. टोटल 5वा धक्का बॅटिंग करत असताना सध्या कोपरा टीमला. फलकावरती दाबा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. धावांसाठी आता संघर्ष करावा लागतो मॅच मध्ये कोपरा टीमला. रोहित कोहलीची विकेट गेल्यानंतर एक सुद्धा मोठा फटका मारू दिला नाही. यस बॅटची एज होती आणि इथे अजून एक धक्का बॅटिंग करत असताना कोपरा टीमला 6वा फलंदाज मैदानातून बाहेर.
यश कोहली प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली. यास फलंदाज बाद 7वा धक्का बॅटिंग करत असताना कोपरा टीमला फलंदाज यश कोहली मैदानातून बाहेर. सध्या बॅटिंग करत असताना कोपरा संघ अंतिम बॉल गोलंदाज तयार. अंतिम बॉल वरती मोहर लावण्याचा प्रयत्न होता. फटका बसला. इलिमिनेशन ताकद कमी होती आणि इथे पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आरके कोपरा टीमनं 4 षटकांच्या अखेरीस 31 धावा जमा केल्या आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष ठेवलं. एकाटपटा टीम समोर प्रवास असेल. येणारे 24 बॉल आणि 32 धावांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल. करता पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो पूर्ण टीमचा, पूर्ण एजंट कमिटीचा, ज्यांना मला समालोचन करण्याची संधी दिली. त्याच्यानंतर आमचे साई राजे, तुमचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मी ते रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेकंड सत्रासाठी जाऊया पुन्हा एकदा याच गावाचा एक विभागाचा एक गोड आवाज तुमच्या समोर जॉईन होतील आमचे मित्र साई राजे यांच्याकडे. थँक्यू सो मच. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतो लायन्स ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इतान्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक आदरणीय सन्माननीय आमचे बालूशेठ फडके आणि क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व यांचा आम्ही शुभ सन्मान करू. बालूमामा या आपला शुभ सन्मान आमचे काका करतील. शंकरबाबा पाटील यांना विनंती करेन की आपण बालूमामा फडके यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त रॉयल व्यक्तिमत्व लायन्स ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इतान्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्यांच्या समवेत आमचे अक्षयदादा गोंधले असतील, नितेशदादा पवार, निखिल फडके, महेंद्र चोरगे या सर्वांचं मनापासून आम्ही आभारी आहोत की वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. काकांच्या शुभ हस्ते आम्ही नक्कीच आमच्या बालमामांचं क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व, समुद्राची खोली आणि आकाशाची उंची असणारा व्यक्तिमत्व लायन्स ग्रुप अध्यक्ष बालूशेठ फडके यांचा व्यासपीठावरती शुभ सन्मान आम्ही करत असताना त्यानंतर रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य दोस्ती दुनियात एक राजा माणूस गोल्डन व्यक्तिमत्व निश्चितचा अनिकेत दादा मात्रे यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. अनिकेत दादा या आपलं देखील आम्ही शुभ सन्मान करू काकांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती शुभ सन्मान होत असताना तर अनिकेत दादा या आपलं देखील आम्ही शुभ सन्मान करू व्यासपीठावरती. मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन रॉयल किंग ग्रुप निश्चितच आपण पाहतोय ते निश्चितच आपण अनिकेत दादा मात्रे यंदा कर्तव्य आहे. त्याच नंतर आमचे प्रतीक म्हात्रे देखील आहेत, त्यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करू. प्रतीक या आपण देखील. अनिकेत दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर त्यांच्या काकांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक रविकांत शेठ म्हात्रे साहेबांना देखील विनंती करीन की आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती. अनिकेत दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आम्ही करतोय. रविकांत दादा म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक कार्यसम्राट. नारायण शेठ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. नारायण दादा या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला कस्तूर पाटील यांचं देखील शुभ सन्मान आम्ही करू. चालेल प्रतीक या तुमचं देखील शुभ सन्मान आम्ही करू. अनिकेत दादा थँक्यू. अगदी वेळात वेळ काढून स्पर्धेची आपण शोभा वाढवल्याबद्दल तुमचा मनापासून आभार. रविदादा पाटील आपण देखील यावं, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती. प्रभाकर दादा म्हात्रे आपण देखील या
आपल्या देखील शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती. दादा या, तुमचं देखील आम्ही शुभ सन्मान करू. प्रभाकर दादा म्हात्रे, सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान करू आम्ही. त्यानंतर आमचे रविदादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान आम्ही काकांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करू. तर याच दरम्यान दमदार आमदार स्पर्धेचे यशस्वी आयोजक गोल्डन मॅन थोर समाजसेवक दीपक शेठ पाटील यांचा शुभागमन होताना त्यांच्या समवेत आपण पाहतोय अर्थातच तलोदा मजकूरचे माजी सरपंच संतोष शेठ पाटील, दमदार आमदार. एक जबरदस्त स्पर्धा, नक्कीच एवन जोडीचं इथे शुभागमन होताना यावं दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. साहेबांचं स्वागत केलंय. सूर्याच्या तेजोमय किरणाला लखलखित करणारा हा फटका, चेंडू सीमारेषेवर षटकार. रविदादा पाटील आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करू. त्यानंतर आज दिवसभर त्यांचा आवाज आपण ऐकलात. आमचे बंधुतुल्य मित्र मंगेजी पाटील आपलं देखील आम्ही शुभ सन्मान करू. रविदादांचा मी शुभ सन्मान करतो. अमरदादा पाटील आपण देखील या, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही करू. अमर या. रविदादा यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती आम्ही करतोय. त्यानंतर आमचे जबरदस्त कॉमेंटेटर मंगेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती. आमचे उत्कृष्ट समालोचक मंगेश पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय काका. त्यानंतर आमचे अमरजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती त्या उतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदिप्य मानतारागण. आज आमदार ट्रॉफीचे लाईव्ह लॉर्ड्स संध्याकाळी 7:30 वाजता निश्चितच होतील. कामेश पाटील जबरदस्त मेहनत दमदार आमदार ट्रॉफीमध्ये. मनपूर्वक हार्दिक स्वागत संतोषदादा पाटील. त्यानंतर आमचे थोर समाजसेवक गोल्डन मॅन दीपक दादा पाटील एवन जोडी आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागत. अमर पाटील यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. दादा गोंदली गोट्याबाई यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती जरूर करू. अक्षय दादा गोंदली या, आपलं देखील आम्ही शुभ सन्मान करू. एकूण धावसंख्या धावफलका तो पाहिली 17. एकोणीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाब्यांची गरज गोलंदाज तयार. यावेळी जबरदस्त फटका चालल्यास स्क्वेअर लेग रिजन मधून धन 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 करत चेंडू सीमारेषे लगत अडवणूक केली जाते. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट आणि 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. अगदी आवर्जून भेट दिली याबद्दल आम्ही बालूमामांचा आम्ही आभार व्यक्त करू. हितांश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लायन्स ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अक्षय दादा गोंदले असतील, आमचे गोट्याबाई, त्यानंतर नितेश पवार, निखिल फडके, महेंद्र चोरगे, सर्वांचं मनापासून आभार या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. मंगेशसाठी या फटका चालला अलॉंग द कार्पेट ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक घेतील, वागतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत इथे धावसंख्या धावफलकावरती आखली गेली. एकूण धावा 20. 32 धाब्यांची गरज असताना जिनीत समोर फलंदाज आपण पाहतोय. जिनीत पवार गोलंदाजीसाठी सज्ज असताना सतीश आणि मंगेश कायकरची ही जोडी.
ओ स्लोवर मिश्रित गोलंदाजी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे निष्फळ राहत आहेत. रोहितनं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दिल्या 19. थोडा मागडे षटक राहिला. जबरदस्त साहिलची सुरुवात झाली होती. त्यानंतर मंगेश कायकर चांगला फटका चालला चेंडू ऑन साइड मधून स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील तोपर्यंत इथे धाव मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या 21-32 धावांची गरज असताना धावसंख्या धावफलकावरती आल्या ते 21-11 धावा. अद्याप देखील गरज आहे 11 धावांची. गोलंदाज तयार आहेत विनीत पवार. यावेळी ताकदीचा प्रचंड वापर केला होता परंतु बॅट व्यवस्थितरित्या रडार मध्ये नव्हता. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आहे धावफलकावरती. जबरदस्त सुरुवात पहिल्या षटकापासूनच मंगेशनं सुरुवात केली चांगले फटक्यांची. 14 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच अद्याप देखील बॅटिंगची चांगली गोलंदाजी इथे तुम्हाला करावी लागणार आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चाललाय चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषा लगत. क्या बात आहे. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 25. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचा चेंडू जिने त्याच्या षटकातील. अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. त्यांचं मनापासून आभार. कस्तूर पाटील यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं आर्थिक योगदान त्यांचं देखील मनापासून आभार. षटकाची इथे होते सांगता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. स्पीटवरती आमचे प्रकाश पाटील भावेश पाटील नक्कीच करतील. तर नारायण या आपण. 12 चेंडू 6 धावांची गरज. जय पाटील कुठे असतील मंचाशी संपर्क साधा. जय सरकार ग्रुपचे अध्यक्ष आहेत ते. बारा चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटकाला मॅच फिनिश. परंतु पाहूया कशा पद्धतीनं ही गोलंदाजी. जय सरकार या ठिकाणी आलेले आहेत या व्यासपीठावरती. इचू यावेळी चालला चेंडू सीमारेषा पार. विनर इज द विनर. स्टंप ठेवा. अद्याप देखील मॅचेस भरपूर आहेत बाकी. रोहित आपलं देखील हार्दिक मॅचचा हिरो आपण देऊया मंगेश कायकर.